विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हा पाठ. आणि या पाठामध्ये या अगोदर आपण सूक्ष्मजीव आणि माणूस यांचा संबंध कसा आहे, सूक्ष्मजीवांचा मानवाला होणारा उपयोग कोणता, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत आणि हे सूक्ष्मजीव सगळीकडे आहेत. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी म्हणजे सर्वत्र भू ही सूक्ष्मजीवांना लाभलेली संज्ञा आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य लघुत्व अतिशय लहान आहे. ते आपल्याला सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने सुद्धा सगळे सूक्ष्मजीव दिसत नाहीत आणि काही सूक्ष्मजीव पाहण्यासाठी आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. म्हणजे सूक्ष्मजीव आकाराने लहान आहेत परंतु मानवाला वेगवेगळ्या पातळीवर ते मदत करतात. आणि अन्न पदार्थ तयार करण्यासाठी, दुधापासून दही तयार करण्यासाठी, जनावरांचा आंबोन तयार करण्यासाठी, वेगवेगळे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी, रासायनिक कारखान्यामध्ये तयार होणारा जो माल आहे त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांची मदत असते. हे आपल्याला आजपर्यंत आपण अभ्यासलो. आज आता स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे काय याबद्दल अभ्यासायचे. आता यापूर्वी आपण पर्यावरणामध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीनं पर्यावरणीय प्रश्न कसे सोडवता येतात, पर्यावरणाचं प्रदूषण नियंत्रण कसं करता येतं याबद्दल अभ्यासलं. त्याचबरोबर सांडपाण्याचं व्यवस्थापन सूक्ष्मजीवांच्या मदतीनं कसं करता येतं याबद्दलही जाणून घेतलं. आता स्वच्छ तंत्रज्ञान, दिवसेंदिवस माणूस वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर आणि माणसाची वेगानं होणारी प्रगती या दोघांचा संबंध माणूस कसा व्यवस्थित युक्तिवाद करून जोडत आहे याबद्दल जर आपण विचार केला तर आपण ज्याला प्रगती म्हणतो ती प्रगती आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचा संबंध जवळचा आहे. दिवसेंदिवस आपण नवीन नवीन यंत्र वापरत आहोत आणि विज्ञानानं लावलेल्या शोधांचं उपयोजन करणारी शाखा म्हणजे असते तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामधून माणसाच्या हातामध्ये वेगवेगळी यंत्र आली, उपकरणे आलं आणि ही वेगवेगळी यंत्र आणि उपकरणे कारखान्यामध्ये तयार झालेली आहेत. या यंत्रांच्या आणि उपकरणांच्या वापरासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेचा वापर माणूस करत आहे आणि या ऊर्जा वापरामधून ऊर्जा मिळवण्यासाठीचे कारखाने तयार करण्यात आले आणि इथं तयार झालेल्या कारखान्यांमध्ये हे सगळे यंत्र किंवा उपकरणे बनवली जातात. यामधून माणूस कमी वेळामध्ये जास्त काम करू शकला. हे माणसाला सहज साध्य झालं. त्याचबरोबर कमीत कमी भूभागामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ लागला. हेही माणसानं साध्य केलं आणि कमीत कमी क्रयशक्ती वापरून जास्तीत जास्त माणूस निसर्गाकडून सुद्धा ओरबाडून घेऊ लागला. ओरबाडून हा शब्द मुद्दाम वापरतोय. या सगळ्यांमध्ये माणूस स्वतःला प्रगत समजू लागला आणि खरं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्वी भागत नव्हत्या, त्या भागल्या इथपर्यंत आपली प्रगती ठीक होती. परंतु तिथपासून जे पुढे सुरू झालं ते सगळं दुष्टचक्र. युरोपामधून आलेली यंत्र किंवा युरोपामधून आलेलं क्रांतीचं वारं आणि ज्या क्रांतीमध्ये विनाशाची बीज रोवली गेली त्यामधून इथं अनेक प्रश्नही त्याच वेगानं निर्माण झाले आणि तंत्रज्ञानामध्ये झालेला वापर किंवा तंत्रज्ञानाचा वेगानं झालेला वापर जसा वाढत गेला तसे पर्यावरणीय प्रश्न देखील वाढत गेले. ज्या पर्यावरणामुळं आपण पृथ्वीवर जिवंत आहोत त्या पर्यावरणाचा ऱ्हास माणूस करत आहे. इथली हवा, इथलं पाणी, इथला सूर्यप्रकाश, इथली जमीन, इथलं सुयोग्य तापमान, वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या या सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये असणारी जी नैसर्गिक गुणवत्ता आहे ही नैसर्गिक गुणवत्ता वाढत चाललेल्या यंत्रांच्या वापरामुळं आणि वाढत असलेल्या कारखान्यांमुळं, वाढत असणाऱ्या अनिर्बंध आणि स्वैर, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं नियोजन न ठेवता तयार होत असलेल्या शहरांमुळं, रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीमुळं इथं वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि यामधून जमिनीचं, हवेचं, पाण्याचं प्रदूषण झालं. एवढं कमी आहे म्हणून की काय,
ओझोनचं डिप्लिशन ऑफ ओझोन, ऍसिड रेन, ग्लोबल वॉर्मिंग, हा नव्या प्रश्नांना माणसाला सामोरं जाण्याचा वेळ कसा जवळ आला आपल्या, हे आपल्याला हे कळालं नाही. आणि आज जगभराची एक समस्या झाली आहे, आणि ती समस्या म्हणजे इथं होत असणारा हवामान बदल आणि दिवसेंदिवस वाढत असलेली रोगराई. या सगळ्यांवर आपल्याला जर प्रतिबंध घालायचा असेल, काही उपाय करायचा असेल, तर आता मदत आपल्याला घ्यावी लागेल सूक्ष्मजीवांची. आणि माणूस तर मोठा आहे, माणसाचा मेंदू मोठा आहे, माणूस विचार करू शकतो, माणूस स्वतःला होमोसेपियन म्हणून घेतो, शहाणा माणूस आहे, विचारी माणूस आहे, पण विवेक कुठे गेला, असा जर आपण प्रश्न स्वतःला विचारला तर आपण विचारी आहेत, ठीक आहे, मेंदू आपला निर्णय घेऊ शकतो, तर्क करू शकतो, विश्लेषण करू शकतो, माहिती गोळा करू शकतो ज्ञानात्मक, परंतु विवेकाने या सगळ्यांचा वापर का नाही करू शकत, इथं प्रश्न आहे. आणि यामधून निर्माण झालेले जे प्रश्न आहेत ते जमिनीचं, हवेचं, पाण्याचं, ध्वनीचं आणि एकूण वातावरणाचं प्रदूषण वाढत गेलं. या प्रदूषणावर आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी आता मदत हवी आहे सूक्ष्मजीवांची. आणि सूक्ष्मजीवांच्या मदतीनं भूप्रदूषण, जलप्रदूषण किंवा इथं होत असलेलं वातावरणाचं प्रदूषण याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येतं, तर त्यासाठी वापरात येणारं तंत्रज्ञान म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञान. या स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला हे सगळं साध्य करता येतं. आपण या अगोदर अभ्यासलं मानव निर्मित रसायनांचा नाश करणाऱ्या काही जीवाणूंच्या प्रजाती जैवतंत्रज्ञानानं निर्माण केल्या, आणि त्या जीवाणूंना ऑक्सिडायझिंग जीवाणू असं म्हणतात. हे जीवाणू इथं निर्माण होत असलेले प्रश्न, या प्रश्नांबद्दल जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून माणसानं हे प्रश्न सोडवण्यासाठी मदत घेतली. इथं काही जीवाणू आहेत. ह्या जीवाणूंचं वैशिष्ट्य काय, हे रसायन संश्लेषी जीवाणू आहेत. निसर्गामध्ये असणाऱ्या गंधकाला ते काढून घेतात. त्याचबरोबर हलक्या प्रजातींच्या मधल्या असणाऱ्या धातुकांमधून, धातुक म्हणजे काय, ज्या खनिजांपासून आपल्याला सोयीस्कररित्या धातू मिळवता येतो त्या खनिजांना धातुक म्हणतात. आणि अशा धातुकांमधून तांबे, लोखंड, युरेनियम किंवा जस्त यासारखे धातू पर्यावरणामध्ये झिरपतात, आणि हे पर्यावरणामध्ये झिरपत गेल्यामुळं जमिनीचं, पाण्याचं प्रदूषण होतं. आणि या प्रदूषणावर मात करण्यासाठी थायोबॅसिलस आणि सल्फोलोबस या जीवाणूंच्या साहाय्यानं हे धातू झिरपण्यापूर्वीच त्यांच्या संयुगामध्ये रूपांतरित करता येतात. हा जैविक प्रयोग आहे, आणि यामधून कोणत्याही प्रकारचे पर्यावरणीय प्रश्न निर्माण होत नाहीत. त्याचबरोबर समुद्र किंवा जलमार्ग हा सर्वात सोयीचा मार्ग आहे. कारण काय, ते बांधावे लागत नाहीत, त्यांना निर्माण करावं लागत नाही. म्हणून समुद्र मार्गे होणारी वाहतूक ही सर्वात सोयीची आणि स्वस्त असते. आणि समुद्रामध्येच इंधन विहिरी देखील आहेत, तेल विहिरी देखील आहेत, खनिज तेलाचे साठे देखील समुद्राच्या खाली आहेत. आणि मग समुद्रामधून इंधन काढत असताना, तेल काढत असताना काही तेलाचा तवंग समुद्रावर पसरतो. त्याचबरोबर तेलवाहू जी जहाज आहेत त्यांच्यामधून झालेली तेलाची गळती किंवा अशा जहाजांना झालेले अपघात, यापूर्वी आपण अशा बातम्या ऐकलेल्या आहेत, आपण फळ्यावरही लिहिलं होतं. माग साधारणपणे 6-7-8 वर्षापूर्वी मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये अशाच प्रकारची तेलवाहू नौका, तिला अपघात झाला होता आणि ती लवणली होती, आणि समुद्रावर 500 ते 800 किलोमीटर तेलाचा तवंग पसरला होता. हा तवंग यंत्रानं काढणं सहज शक्य नव्हतं. यासाठी सूक्ष्म जैविक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्या ठिकाणी अल्किनोहोरॅक्स नावाच्या जीवाणूंचा वापर करण्यात आला, आणि हे अल्किनोहोरॅक्स आणि व्हॉर्कोमेन्सिस या जीवाणूंचा वापर करून समुद्रामध्ये आलेला तेलाचा तवंग कमी केला. त्याचबरोबर जसे अल्किनोहोरॅक्स आणि व्हॉर्कोमेन्सिस, त्याचबरोबर सुडोमोनास प्रजातीतले जीवाणू देखील हा तेलाचा तवंग नैसर्गिकरित्या कमी करतात, आणि या जीवाणूमध्ये पिरिडिन्स नष्ट करण्याची क्षमता असते. पिरिडिन्स हा एक घातक रासायनिक पदार्थ आहे जो तेलामध्ये असतो, आणि तेलाचा तवंग
नष्ट करणाऱ्या या जीवाणूंच्या समूहालाच हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणतात. काय म्हणतात? हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. या सगळ्या जीवाणूंच्या समूहाला कुठले कुठले जीवाणू आता सांगितलेले? अल्किनोव्हरॅक्स, त्याचबरोबर व्होर्कोमॅन्सिस आणि सुडोमोनास प्रजातीमधल्या जीवाणूंचा समूह म्हणजे हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. यालाच HCB असं देखील म्हणतात. आणि हे काय करतात? त्या तेलाचं अपघटन करतात ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्यावर वाढणाऱ्या तेलाचं हे तेल गोळा करून घेण्याचं काम करतात. आणि जर समुद्रावर तेलाचा तवंग पसरला तर काय होईल? पाण्याखाली राहणारे जे जलचर प्राणी आहेत, जलचर वनस्पती आहेत, त्यांना ऑक्सिजनची कमतरता पडते. ते श्वासाअभावी गुदमरून मरतात. आणि यामुळं ह्या पिण्याच्या पाण्याचे साठे किंवा समुद्रामधले साठे हे दूषित होतात किंवा मृत बनत जातात. आणि मग निसर्गामध्ये असणारं जलचक्र जर समुद्रामुळे चालत असेल तर त्या जलचक्रामध्ये सुद्धा बाधा निर्माण होते. हे झालं स्वच्छ तंत्रज्ञान. यामधून कोणत्याही प्रकारचा पर्यावरणीय प्रश्न निर्माण होत नाही. त्याचबरोबर त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, दिवसेंदिवस वाढत जाणारं प्लॅस्टिक. सध्या प्लॅस्टिक शिवाय आपलं काही चालतच नाही. पूर्वी असा एक काळ होता, दगडाच्या वस्तू वापरल्या जायच्या, त्या काळाला अश्मयुग म्हटलं जायचं. नंतर तांब्याच्या वस्तू वापरल्या गेल्या, त्या काळाला ताम्रयुग म्हटलं गेलं. नंतर लोखंडाच्या वस्तू वापरल्या गेल्या, त्या काळाला लोहयुग म्हटलं गेलं. आता आपण प्लॅस्टिकच्या वस्तू वापरतोय. म्हणजे हे प्लॅस्टिकचं तर युग नाही ना. हे प्लॅस्टिक कशापासून तयार होतं? पॉलिइथिलीन ट्रेप्थॅलेट पॉलिस्टर. पॉलिइथिलीन ट्रेप्थॅलेट पॉलिस्टर म्हणजेच PET याच्यापासून हे प्लॅस्टिक तयार होतं. आणि या प्लॅस्टिकमुळे निर्माण झालेल्या समस्या, प्लॅस्टिक कुजत नाही, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे, याला आयडोनेला सायकॅन्सिस, त्याचबरोबर व्हिब्रिओ प्रजातीतील काही जीवाणू आहेत. हे आयडोनोला सायकॅन्सिस आणि व्हिब्रिओ प्रजातीतील जीवाणू ह्या PETचं विघटन करतात. आणि कचऱ्यामधलं हे प्लास्टिक जर कमी झालं तर पर्यावरणीय प्रश्न कितीतरी कमी होतील. अन्यथा ही जमीन प्लास्टिकच्या खाली काढल्या गेल्यानंतर कोणत्या जमिनीमध्ये आपण उत्पादन घ्यावं? अगोदरच पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण, उरलेल्या भागामध्ये बर्फाच्छादित प्रदेश, नंतर पर्वत, डोंगर, नद्या आणि नंतर उरलेली जमीन. दिवसेंदिवस कचऱ्याचं प्रमाण वाढत आहे. माणसानं जमिनीवर कचरा केला, हवेत, पाण्यात, अवकाशामध्ये देखील अवकाशीय कचरा केला. आणि हा कचरा अविघटनशील होतोय, हे आणखी धोक्याचं. शिवाय कचऱ्यामध्ये रबरासारखे देखील पदार्थ असतात. आणि मग हे कचऱ्यामध्ये असणारे रबरासारखे पदार्थ यांचं विघटन करणारे देखील काही सूक्ष्मजीव आहेत. ऍक्टिनोमायसिट्स, स्ट्रेप्टोमायसिस आणि नॉर्कॉर्डिया. ऍक्टिनोप्लॅन्स या कवकाच्या प्रजातींमध्ये कचऱ्यातील रबराचं विघटन करण्याची क्षमता आहे. यामुळं ते कचऱ्यातलं देखील विघटन करतात. त्याचबरोबर इथं दिवसेंदिवस वाढत जाणारे पर्यावरणीय प्रश्न, या सगळ्यांचा परिणाम म्हणून अंमली पाऊस देखील पडू लागला. का पडतोय अंमली पाऊस? इथं वापरात येणाऱ्या जीवाश्म इंधनांचा वाढता वापर, औद्योगिकरण यांच्यामधून तयार होणारे सल्फरचे काही संयुग, नायट्रोजनची काही संयुग वातावरणामध्ये मिसळतात. कार्बनची संयुग म्हणजे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांची पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत जर रासायनिक अभिक्रिया झाली तर कार्बनिक अम्ल, हायड्रोक्लोरिक अम्ल, सल्फ्युरस अम्ल, सल्फ्युरिक अम्ल, नायट्रिक अम्ल तयार होतात आणि पडणारा पाऊस अम्लाच्या स्वरूपामध्ये पडतो. हा पाऊस वनस्पतींच्या पानावर पडला तर पानं करपतात, प्राण्यांना त्वचेचे आजार होतात. आणि या जीवाणूंमध्ये किंवा सूक्ष्म जीवाणूंमध्ये अशा काही प्रजाती आहेत की त्या हायड्रोक्लोरिक अम्लाचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर करतात. त्याच्यामध्ये ऍसिडोबॅसिलस आणि फेरॉक्सिडन्स, त्याचबरोबर ऍसिडिफिलियम प्रजाती, ऍसिडोबॅसिलस, फेरॉक्सिडन्स व ऍसिडिफिलियम प्रजातीचे काही जीवाणू आहेत. हे जीवाणू हायड्रोक्लोरिक अम्लाचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर करतात. आणि यामधून हा अंमली पर्जन्य किंवा आम्लयुक्त पाऊस ही देखील समस्या बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला कमी करता येते. म्हणजे काय? आपल्याला सूक्ष्मजीवांच्या मदतीनं वेगवेगळे प्रश्न हे आटोक्यात आणता येतात. आणि हे स्वच्छ आहेत किंवा पर्यावरण स्नेही आहेत. यामधून कोणत्याही प्रकारचे अदहनीय
पदार्थ तयार होत नाहीत, पर्यावरणीय नवे प्रश्न तयार होत नाहीत. दिवसेंदिवस आपला वाढत चाललेला ऊर्जा वापर, याला पर्याय म्हणून अणुऊर्जा वापराकडे माणसाचा ओघ वाढत चाललेला आहे. आणि अणुऊर्जेच्या वापरामधून या ठिकाणी युरेनियम सारखी, थोरोनियम सारखी, प्लुटोनियम सारखी ही मूलद्रव्य वापरून वातावरणामध्ये, जमिनीमध्ये, पाण्यामध्ये किरणोत्सारी प्रदूषक जर पसरली तर त्याचा परिणाम मानवी गुणसूत्रावर होतो, सजीवाच्या गुणसूत्रावर होतो. आणि युरेनियम सारख्या प्रदूषकांना अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यामध्ये मिसळण्यापासून जिओबॅक्टर नावाचे जीवाणू रोखतात. हे देखील जीवाणूचे जिओबॅक्टर. आणि अशा प्रकारचे अनेक सूक्ष्मजीव या ठिकाणी पर्यावरणीय प्रश्न कमी करण्यासाठी मदत करतात. हे सगळे स्वच्छ किंवा पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानातून निर्माण झालेले सूक्ष्मजीव आहेत. आणि अशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांची मदत माणसानं जर घेतली किंवा माणूस घेत आहे, परंतु याचा अर्थ पर्यावरणीय प्रश्न निर्माण करायला आपण मोकळे आहोत असं अजिबात नाही. परंतु या सूक्ष्मजीवांची मदत या देखील बाबीसाठी आपल्याला होते, हे आपल्याला यावरून लक्षात येतं.